मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जो निर्धार या ठिकाणी शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये आपल्या सगळ्याच्या वतीनं व्यक्त केला आहे, या निर्धाराला मी अनुमोदन देतो। ॲडव्होकेट अनिल परब एक अत्यंत महत्त्वाचा निर्धार या ठिकाणी आपल्या समोर मांडतायत। आज केंद्र व राज्य सरकारने विविध सार्वजनिक उपक्रमामध्ये स्वेच्छानिवृत्ती व कंपन्या बंद करण्याचा सपाटा लावलाय, तर नवीन नोकर भरती संपुष्टात आली आहे। त्यामुळे देशभरात बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे। त्यातच केंद्र सरकारने 4 नवीन कामगार संहिता, त्यात पहिली सामाजिक सुरक्षा 2020, व्यावसायिक सुरक्षा आरोग्य व कार्यपरिस्थिती संहिता 2020, औद्योगिक संबंध संहिता 2020, वेतन 2019 संहिता 2020 मध्ये पारित करून कामगारांच्या आयुष्यावर कुऱ्हाड चालवली आहे। सबब ही प्रतिनिधी सभा असा ठराव करते की केंद्र सरकारने वर नमूद केलेल्या संहिता ज्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी आणलेले कायदे व संहिता रद्द केल्या त्याप्रमाणे तात्काळ रद्द कराव्यात। तसेच महाराष्ट्रातील कामगार व कर्मचारी यांच्या कंत्राटी भरतीसाठी पारित केलेली अधिसूचना तात्काळ रद्दबदल करण्यात यावी व यापुढे कोणत्याही पद्धतीची कोणत्याही सरकारी सेवेसाठी नोकर भरती ही सरकारी सेवेतील कायमस्वरूपी नोकरीच्या स्वरूपात राज्य लोकसेवा आयोगातर्फे फक्त सरकारी यंत्रणांचा वापर करून करण्यात यावी व सदर भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे खासगी व्यक्ती व संस्थांना कोणत्याही प्रकारची उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाऊ नये। या निर्धाराला भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन अहिर समर्थन करतायत। आदरणीय व्यासपीठ ॲडव्होकेट अनिल परबजींनी जो मांडलेला ठराव आहे त्यात 4 लेबर कोड, शेतकऱ्यांच्या विरुद्ध असलेला जो कायदा आणि केंद्रामध्ये आणि राज्य सरकारमध्ये जे सरकारी नोकरीच्या बद्दल आणलेला जो GR तात्काळ रद्द करावं असा जो त्यांनी ठराव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देतो। इंडिया कितनी भी डिजिटल हो जाए लेकिन रोटी गूगल पे डाउन नहीं हो सकती। ये वही मजदूर और वही कामगार है जो भूखे की नैया पार करा सकती है। धन्यवाद। सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे शिवनेरीची माती या ठिकाणी आलेली आहेच। पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांनी यावेळेला सुरुवातीलाच ह्या शिवनेरीवर जाऊन तिथली माती अयोध्येमध्ये नेऊन प्रभू रामलल्लाच्या समोर ठेवली होती। आज रामलल्लाचं मंदिर उभं राहिलं आहे। आज त्याच शिवनेरीवरची माती संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावी असं माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना वाटतंय। मी साहेबांना विनंती करतो की नाशिकचे 2 जिल्हा प्रमुख इथे आहेत, एक गणेश धात्रक आणि कुणाल दराडे यांच्या हाती ते प्रतिकात्मक स्वरूपामध्ये त्यांनी ती द्यावी। जिल्हा